गहू अजय 72 मी गहू घेते आणि कमेंट आली की तुम्ही गव्हामध्ये काय वापरता की जेणेकरून गहू खराब होत नाही. मी आता ते गहूच काढते, तुम्हाला दाखवते ती पुडी किती वापरते. आणि आज माझा इंस्टाग्रामवरून म्हणजे कालच इंस्टाग्रामवरून एक ड्रेस आलेला आहे, तर तो मी ती क्लिप टाकेलच पुढे. हे ना जुने गहू आहे, तर म्हणून मी ना एकच पोतं घेतलं, एकच म्हटलं एक पोते आहेच. आता ही बरोबर मला पुढच्या तर इथे आता आली होती लाईट हाऊसमध्ये फॅन बघण्यासाठी. 2 फॅन घेतले, एक किचनसाठी आणि एक हॉलसाठी. तर इथून मी ना एक इंस्टाग्रामवरून एक पार्सल मागवलं ड्रेस. बघू आता कसा आला आहे, बघू शकता ह्या ॲपवरून. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. खूप दिवसांनी थोडासा आराम मिळतो आहे, कारण लग्न वगैरे खरेदी आणि आज वातावरण इतकं पावसासारखं झालेलं आहे. तर पीठच संपलं होतं, आता गहू निवडते. आणि गहू जे आम्ही घेतले होते गावाकडून, तो व्हिडिओ काही शूट नव्हता केला मी. माझ्या मम्मीकडे गेली होती, माहेरी गेली होती. मग पप्पा आणि वैभवच गेले होते आणण्यासाठी. मग त्यांनी आणलं, एक पोतं घेतलं मी गहू अजय 72 मी गहू घेते. आणि कमेंट आली की तुम्ही गव्हामध्ये काय वापरता की जेणेकरून गहू खराब होत नाही. मी आता ते गहूच काढते, तुम्हाला दाखवते ती पुडी किती वापरते. आणि आज माझा इंस्टाग्रामवरून म्हणजे कालच इंस्टाग्रामवरून एक ड्रेस आलेला आहे, तर तो मी ती क्लिप टाकेलच पुढे. आधी आपण गहू बघू आणि तुम्हाला ती पुडी दाखवते. चला, जे गहू घेतले होते आम्ही अजय 72, त्याचा सॅम्पल बघू शकता. असे गहू आहे, तुम्हाला जवळून दाखवता. हे आहे अजय 72 गहू आणि किती सुंदर आहे, म्हणजे मोठे मोठे, त्यात काहीच घाल नाही आहे. तर असे बघू शकता. आणि पोळ्या इतक्या सुंदर येतात ना त्याच्या, एकदम मऊ, जशा आपण मैद्याच्या पोळ्या करतो तशा पोळ्या येतात याच्या. ह्या अजय 72 गहू पोळ्या किंवा ना पोळ्या इतक्या सुंदर येतात, चपात्या खरंच. तर म्हणून मी आता 4-5 वर्षापासून तेच घेते अजय 72. तर आता तेच आता निवडते आणि गहू काढते, तुम्हाला ती पुडी दाखवते. शकता मी गहू अशा प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये ठेवते. तर तो पण चांगला म्हणजे उपाय आहे. कोठीमध्ये कशी कधी कधी हवा लागून जाते. आणि याच्यात मी आता पुडी टाकलेली असेल, खाली असेल बहुतेक. इथे आहे एक, तुम्हाला दाखवते. तर मला कमेंट आलेली की कोणती पुडी वापरतात, तर ही दुसऱ्या कोठीमधली ह्याच पुड्या आहेत खाली. तर सेल्फॉस असं नाव आहे, बघू शकता सेल्फॉस. तर ही 50 रुपयाला आय थिंक भेटते पुडी. तर असं कट मारून घ्यायचा 2 साईडनी आणि मग अशी मध्ये घालून द्यायची अशी. तर आता याची पावर गेलेली आहे. तर ही ह्या कोठीमधली काढली मी. तर ही आहे सेल्फॉस, तुम्हाला घ्यायची असेल तर. कारण ह्या वर्षी तुम्ही गहू जर भरून ठेवणार असेल ना, तर ह्या 2 पुड्या किंवा एकच पुडी टाकली ना मधोमध आणि गहू भरून ठेवली अशा गोणमध्ये, तरी गहू खूप टिकतात, म्हणजे वर्षभर. आता हे वर्ष होऊन गेलेलं आहे ह्या गहूला. आणि बघू शकता कीड नाही, जाळं नाही, काहीच नाही. चला आता काढून घेऊ, निवडायचे आहेत. तर ही जुने गहू आहे माझ्या मागच्या वर्षीचे. हे ना जुने गहू आहे, तर म्हणून मी ना एकच पोतं घेतलं, एकच म्हटलं एक पोते आहेच. आता ही बरोबर मला पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे जाईल. पुढच्या वर्षीपर्यंत एवढं नाही, लगेच संपेल, पण मग पुरून जातील मला पुढच्या वर्षीपर्यंत. मग पुढच्या वर्षी मी 2 पोते घेऊन टाकले. तर नेहमी मी 7 किलो दळून आणते, तरी आता एवढे म्हणजे जास्त पीठ लागत नाही. कारण मी ना नागली, बाजरी, ज्वारीचं पीठ आणते दळून. आणि भाकरी खाते, पोळी, चपाती कधीतरी अर्धी खाते वगैरे. म्हणून मला म्हणजे एवढे गहू पुरले नाही तर 2 पोते घ्यावं लागतात दरवर्षी. पण ह्या वर्षी एकच पोतं घेतलं. तर ते खाली ठेवलेलं आहे, आता ते संध्याकाळी आणून ठेवू वरती आणि भरून ठेवायची गहू कोठीमध्ये. बघू शकता इथे गहू भरून ठेवले एवढे. आता एवढे किती काय माहिती, अंदाजे घेतले मी, अजून घेतले एवढे. आता करून ठेवते आणि अशी क्लिप लावून ह्या गोणीला लावायची. मला अशा गोणी अजून घ्यायच्या 2-3 ह्या कोठीमध्ये. तर आता इथे पटापट गहू निवडून घेते आणि याच्यात पण काहीच राहत नाही. आणि जे गहू घेते ना मी, त्याच्यात पण काहीच राहत नाही. पण फक्त एकदा असं आपलं कसं बघायचं असतं, बघून घेतो आपण. तर आता पटापट निवडून घेते. आणि आता ही जास्त घेतले मी, दरवेळेस 7 किलो दळून आणते. तर ही 10-12 किलो असतील बहुतेक.
हे आहे 4-4:30 तरी आता ना, तेव्हा पावसाच राहिला, आता परत ऊन पडलेला आहे. तर गहू निवडून झाली, इतक्यात चहा ठेवला. आता चहा पिऊन वगैरे घेणार आणि याच्यानंतरची क्लिप तुम्हाला दाखवते. माझा इंस्टाग्रामवरून कसा ड्रेस आलेला आहे आणि तो एक दिवस वेअर करेल लग्नासाठी आणि त्याच्यावर मस्त छान रेडी होणार, ते सुद्धा तुम्हाला दाखवेलच. तर इतका सुंदर ड्रेस आहे ना, मला वाटतं कसं येतो कसं नाही, पण इतकं भारी आला आहे. तर त्याचं अनबॉक्सिंग वगैरे पुढचं मी क्लिप दाखवते तुम्हाला. जेव्हा आम्ही अलिबागवरून आलो होतो ना घरी, तेव्हाच तो आलेला होता दुपारी. आणि मग रात्री मी मस्त अनबॉक्सिंग केलं आणि इतका सुंदर होता, घालून पण बघितला. फक्त थोडासा ढिला झालेला आहे, तर त्याचं फिटिंग करावं लागेल. थोडंसं मीडियम मागवलं, पण मला आता स्मॉल साईज येते, तर त्याच्यामुळे मला फिटिंग करावं लागेल. तर पुढची क्लिप तुम्हाला दाखवते. आणि एक इंस्टाग्रामवरून एक पार्सल मागवलं ड्रेस, बघू आता कसा आला आहे. बघू शकता ह्या ॲपवरून मागवलेला झुझू वेअरमधून. चला बघू आता. मस्त पॅकेजिंग आली, बॉक्स बघू शकतो. नमस्कार आलाय पॅकिंग. एकदम सेम तसं चाललं. तर हा ड्रेस मागवला होता मी इंस्टाग्रामवरून. इतका मस्त आलेला आहे, मला वाटलं नव्हतं एवढा भारी येईल. तर मोती कलर आहे. आता जेव्हा वेअर करेल ना तेव्हा दाखवेल असं. त्याची ओढणी इतकी सुंदर आहे ना, आणि ड्रेस पण आता मी एकदा घालून बघणार. तर बघू शकता अशी ओढणी आहे आणि इतकी छान आहे. तर मला ना कधीचा हा घ्यायचाच होता, म्हटलं बघायची मी. त्याचे रील्स वगैरे यायचे ना खूप त्या ॲपचे, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्या ॲपचं लिंक वगैरे. तर खूप छान म्हणजे ड्रेसेस भेटतात वगैरे त्याच्यावर. जास्त अनारकली भेटतात. मला अनारकलीची फॅशन कशी आता गेलीच आहे, पण आता आपण ट्रेंडी अनारकली आता छान दिसतात. तर असं आहे, इतका सुंदर दिसत होता ना. तर मग मी म्हटलं चला चांगला आला आहे छानपैकी. आणि याची प्राईज आहे 2799 ह्या ड्रेसची. आणि बघू शकता किती सुंदर दिसते. तर इथे आता आली होती लाईट हाऊसमध्ये फॅन बघण्यासाठी. 2 फॅन घेतले, एक किचनसाठी आणि एक हॉलसाठी. तर बघू शकता माझ्यावर. तर असे फॅन बघू शकता हे आपल्या पद्धतीचे बघितलं आहे हॉलसाठी. तर हा कलर घेतला, मस्त आहे. आणि किचनसाठी हा घेतलेला आहे व्हाईट कलर, बघू शकता हे. तर मस्त फॅन घेऊन झालेले आहे. आणि हॉलसाठी घेतला, पण किचनसाठी पण घेतला मी. आणि मग आता लावून घेऊ, इन्स्टॉल करून घेऊ, मस्त दिसते. जॉईंटच्या भाकरी करते माझ्यासाठी. तर तुम्हाला माहिती आम्ही गेलो होतो फॅन आणण्यासाठी लाईट हाऊसमध्ये. किचनसाठी फॅन आणलायचा, बघू शकता. आता इतकं छान वाटतंय, रोज मला इथे घाम यायचा असं करून, बापरे डेंजर होतं. कारण ना हवा पण इथून आली की मी बंद करून द्यायची, कारण गॅस तिथून जायचा. पण आता फॅन लावलाय तर हवा पण लागत नाही, मस्त शेकल्या जातात. बघू शकता काहीच हवा लागत नाही, एकदम छान. म्हणजे असं नाही की फॅन लावला आणि गॅस विजून जातो, गॅस ते विजते. इतकं मस्त वाटतंय खरंच लेडीजसाठी की एकदम चांगली आहे की स्वयंपाकाचाही थोडंसं हवा गार असून ना, म्हणजे अजून स्वयंपाकासाठी उभी राहू शकते 2 तास 3 तास.
इथे बघू शकता भाकरी झालेली आहे, मस्त सगळा स्वयंपाक झाला. आता हॉलमधला फॅन लावायचा आहे. तर हॉलमध्ये इतकं छान फॅन घेतलेला आहे, मस्त कलर घेतलेला आहे, तो पण रिमोटवाला. तर मस्त आता थोडं अपडेट करून छानपैकी. आणि किचनमध्ये पण मी आवडला म्हणजे किचनमध्ये पण घेऊन टाकू. त्या दिवशीच गेलो होतो आम्ही गिफ्ट बघण्यासाठी, तेव्हा मी फॅन बघून ठेवले होते, म्हटलं घ्यायचे तर तेच घ्यायचे. मग आज गेलो फायनली, फॅन घेतलेले आहे. हॉलसाठी घेतला, किचनसाठी घेतला. काय म्हणता रेग्युलेटर त्याचं कमी जास्त करायचं. आता एक वर समजा केला तर बघू शकतो, एक वर पण मस्त हवा. आता 3 वर होता आधी, आता एक वर केलेला आहे. जेव्हा माईल घातलेला तर असा मस्त फॅन झालेला आहे लावून. आता हॉलमधला पण तुम्हाला दाखवते कसा दिसतो. भाकरी रस होते, मस्त कडक होते. फायनली फॅन लावलेला आहे बघू शकता मस्त. त्याला तर विहानला थांब विहान, हे काय म्हणता आपलं मोबाईलचं कसं काढतो तसं काढायला लावते त्याला. हा ऑन कर. बघू शकता ऑन झालेला आहे. स्टॉप, ते स्टॉपचं आहे, स्टॉप कर. हां स्टॉप. आता स्टॉप झालेला आहे. आता ऑन करते. इथं आता आपण बसून ऑपरेट करू शकतो फॅनला. बघू शकता तर ऑन झाला आता. आणि याच्यात ना स्पीडचं पण आहे, म्हणजे 1 वर 2 वर 3 वर 4 वर जसं आपलं बटन असतं तसंच असतं पण मग. आणि याच्यात टायमर पण आहे ना, टायमर आहे. तर आपल्याला 2 तास फॅन ठेवायचं, तर 2 तासासाठी लावून ठेवायचं. नंतर 4 तासासाठी लावून ठेवू शकतो, 6 तासासाठी, आणि नंतर 8 तासासाठी लावून ठेवू शकतो. तर असं आहे. आता आपण स्पीड वाढवू त्याचा फॅनचा. तर आता 2 वर करते मी. बघू शकता 2 वर झालेला, स्पीड वाढलेला आहे. 3 वर एवढा स्पीड आहे. नंतर 4 वर आणि 5 वर तर जास्त असेल एकदम, 5 वर. हां आणि हे बूस्ट, आणि बूस्ट केलं का जास्त फास्ट नाही येतं, खूप फास्ट येतं बूस्टवर. पण मग 3 वर बरोबर असतं एकदम. आता मी 3 वर करते परत. तर 3 वर झालेला आहे. आणि मस्त आता हातातच उठायची गरज नाही, जाऊन व्यायाम केला. आम्ही सारखं सांगायचो करा रे बटन चालू फॅनचा. आता मस्त हातातच रिमोट आणि असं ऑपरेट होतो छानपैकी. ह्या फॅनची BLDC मोटर आहे, म्हणजे त्याचं अर्धच ना बिल, म्हणजे जास्त पॉवर लागत नाही, इलेक्ट्रिसिटी जास्त लागत नाही. आणि जसं आपण AC कसं 5 स्टारचं घेतो ते चांगलं, म्हणजे बिल कमी येतं, तसंच याचं पण बिल कमी येणार. जेवढे आपण चांगल्या ब्रँडचे किंवा थोडे महाग व 5 स्टारवाले घेतले, BLDCचे घेतले ना फॅन, त्याचं बिल कमी येतं. त्याच्यामुळे म्हटलं चला अपग्रेड करू घरामध्ये. तर आता रूमला पण लावणार मी इथे. हा ना, नंतर आम्ही इथे दुसरा चांगला आणणार अजून, आणि हे असे रूमला लावणार असे ओरिएंटचे. खूप मस्त आहे. हेवलचे पण छान असतात, पण हा एकदम स्टाईलिश आहे छानपैकी. आणि LED पण लागते वाटतं ना इथे. LED नाही, हां बंद चालू होते LED, म्हणजे लावायचं असेल तर, नाही ते बंद होते. आणि बघू शकता चालू ते. हां लाईट का. तर असं मस्त फायनली फॅन झालेला आहे. आता आपण ऑफ करू. बघू शकता ऑफ झालेला आहे. मस्त आहे एकदम. आणि कलर पण छान मी निवडला. आधी चाललं होतं ब्लॅक घ्यायचं, पण नंतर हा कलर दाखवला ना, मग मला आवडला हा कलर. ब्राऊन कलर आहे, मेटल ब्राऊन कलर. तर इतका छान दिसतो हा. आणि किचनचा व्हाईट घेतला मी. तर असं आहे बघू शकता असा. कर चालू कियाला. आता कियाला तर खेळणारच ना, साठी चालू बंद करेल.